आज जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं त्यावरनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय। या आंदोलनामध्ये भारताच्या तरुणांची अभिव्यक्ती नाही आणि अराजकता पसरवणाऱ्यांची मानसिकता पाहायला मिळाली। त्यांनी असं म्हटलंय तर आंदोलनाच्या हिंसक आणि चुकीच्या मार्गामुळे संबंधित घटकांचा अराजकतावादी चेहरा जनतेसमोर उघडा पडला अशी टीकाही त्यांनी केली। आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि घटनात्मक संस्थांना नाकारायचं असाही टोला त्यांनी लगावला। आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं। संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही आहे, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत। ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत, कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। गोरेगावमध्ये मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराच्या लोकार्पण सोहळ्यावरनं आता राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली। नियोजित वेळ सकाळी 11 वाजताची होती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण झालं। मात्र आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या 11:15च्या सुमारास पोहोचल्या, त्यामुळे वाद निर्माण झाला। लोकांना उन्हात ताटकळत ठेवणं योग्य नाही, त्यामुळे कार्यक्रम वेळेत उरकला असं ऋतू तावडे यांनी म्हटलं, तर आपण वेळेतच पोहोचल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय। अगदी कंत्राटदार त्याचबरोबर अधिकारी या बैठकीदरम्यान फडणवीस यांनी 7 ते 8 वर्षाचा जमाना गेला, ही नाटकं चालणार नाही, हे सर्व भगवान भरोसे काम चालणार नाही आणि अशा कठोर शब्दात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। कामासाठी मनुष्यबळ, नियोजन आणि अडचणीची कारणे देणाऱ्या कंत्राटदारांना मुख्यमंत्री यांनी थेट प्रश्न विचारत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस वेळापत्रक सादर करण्यासाठी देखील मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहे। अगदी संपूर्ण फडणवीस यांनी असं देखील म्हटलं की या बैठकीत कंत्राटदारांना टीम सेट करणं खूप जुनी गोष्ट झाली, चालणार नाही। मला तुम्ही शार्प 11 वाजता सुरू होणार होता। आपण 1-2 दिवसापूर्वीच सगळ्यांना कार्यक्रम पत्रिका दिलेल्या आहेत, सगळ्यांना फोनवर सांगितलेल्या आहे, पत्रिका सुद्धा दिलेल्या आहे। तर मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। ही आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते। तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे, हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे। आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती तेव्हा काही याला आम्ही पहिला आधी फोन करून विचारायचो, तुम्ही किती वेळात पोचतात? 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालं आहे बघा, तुम्ही 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोचले होते। त्यामुळे एवढी काय घाई? हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे आणि बरबटले आहेत नुसते, कळतच नाही आहे त्यांना। आणि मुळामध्ये ज्या ब्रिजचं ते सांगताय, स्वतःच्या तोंडाने सांगतात की 2010 पासूनच आहे, म्हणजे तुम्ही आणि आम्हीच सत्तेत होतो, मग उद्घाटन करताना एवढी काय घाई?